नमस्कार, जय शिवराय सर्वांना. आपण पाहणार आहात कासेगाव हिंद केसरी मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पैरे. खूप मोठं मैदान आहे आणि या मैदानात सर्व टॉपचे नंदी येणार आहेत आणि टॉपचे पैरे पण खूप टॉपचेच असणार आहे. त्यामुळे याच्यातले काही संभावित पैरे आपण बघणार आहोत. तर चला तर बघूया. प्रथम क्रमांकाचा पैरा आहे ज्या आदत वयामध्ये वासरांनी हिंद केसरीचे मैदान गाजवले, हिंद केसरी सचिन आणि हिंद केसरी लक्षा. हिंद केसरी सचिन आणि लक्षा हाच जोड आपल्याला या मैदानामध्ये दिसू शकतो, कारण जोडी खूप टॉपची आहे आणि दोन्ही एका जोट्यामध्ये असले तर नक्कीच हिंद केसरीचा मान पुन्हा एकदा मिळवतील. नंतर 2 नंबरचा पायरा आहे वेगाचा शेवट सर्जा. पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा दिसू शकतो आपल्याला. चर्चेत नाव आहे असं वाटेगावकरांचा बादल आणि सर्जा हा पण एक संभावित पैरा आहे. अजून कन्फर्म मला माहिती नाही झाला. माहिती झाला की मी लगेच संध्याकाळी दुसरा व्हिडिओ टाकतो. 3 नंबरचा पैरा आहे रायगावकरांचा वजीर, जो सध्या जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेतो असा रायगावकरांचा वजीर आपल्याला दिसू शकतो शनी शिंगणापूरकरांच्या चित्रासोबत, कारण ही जोडी या अगोदर पण पळालेली आहे आणि 2 नंबर केलेला आहे. त्यामुळे हा जोड पुन्हा एकदा आपल्याला कासेगावच्या मैदानामध्ये दिसू शकतो. आणि रायगावकरांचा वजीर काळ्या मातीमध्ये पण खूप छान पडतो, त्याच्यामुळे हा जोड पुन्हा एकदा आपल्याला या मैदानामध्ये दिसू शकतो. 4 नंबरचा पैरा आहे रिषेत फडके यांचा रोमन आपल्याला दिसू शकतो. कुसेगावचा लक्ष आणि रोमन हा जोड आपल्याला या मैदानामध्ये दिसू शकतो. त्यानंतरचा पैरा आहे ज्याने बिंजोळ गाजवला आणि घाट गाजवलेला असा भुंगा आपल्याला दिसू शकतो मित्रांनो. छत्रपती संभाजीनगरचा देवाबाई आणि भुंगा हा जोड आपल्याला या मैदानामध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतरचा पैरा आहे अवतार पवार यांचा अर्जुन, जो उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांच्या नावावरती जो अर्जुन पळत होता, तर त्यांचा करार संपलेला आहे. त्यामुळे अवतार पवार यांच्या नावावरती पळतो तो अर्जुन आपल्याला दिसू शकतो शेवाळे आबांच्या पाखऱ्यासोबत. पाखरे आणि अर्जुन हा टॉपचा जोड आहे आणि दोन्ही एका जोट्यामध्ये आले तर गाडीला रोखणं कठीण होईल. हा टॉपचा स्पीड लागतो या गाडीला. अर्जुन आणि पाखऱ्या हा एवन जोड आपल्याला या मैदानामध्ये दिसू शकतो. त्यानंतरचा पैरा आहे मित्रांनो बुलढाण्याचा विदर्भ केसरी असा असलेला राजा. हा राजा एवढा चर्चेत नाही, पण जेव्हा 3 फेऱ्यामध्ये पडलेला आहे तेव्हा तो गुलालामध्ये राहिलेला राजाच्यासोबत दिसू शकतो आपल्याला. बुलढाणा जिल्ह्यामधलाच बागड आणि राजा हा एवन जोड आपल्याला या मैदानामध्ये दिसू शकतो आणि दोन्ही बैल खूप स्पीडचे आहेत. त्यामुळे हा जर जोड आला एका जोट्यात तर खूप स्पीड लागेल या जोडीला पण. तर शाकीरबाईंचा वजीर आपल्याला दिसू शकतो पुण्याच्या बादल आणि वजीर आपल्याला आयवन जोड दिसू शकतो. त्यानंतर मित्रांनो असा एक पैरा चर्चेत आहे, तो अंदाजित पैरा आहे, अजून मला कन्फर्म माहिती पडलेला नाही. तो पैरा आहे रैना, किरणप्पा काळगाव शाळगाव यांचा रैनाचा पैरा आहे. ज्याला रॉकेट म्हणून संबोधलं जातं असा घोटकरांचा सर्जा रॉकेट. हा जोड अशी चर्चा चालू आहे, हा जोड एका जोट्यात येऊ शकतो. खूप चांगला स्पीड लागेल या गाडीला पण. त्यानंतरचा पैरा आहे घरनिकीकरांचा राजा, चटणी भाकरीचा पैलवान घरनिकीकरांच्या राजासोबत आपल्याला पुन्हा एकदा द्वारलीकरांचा हरण्या आणि राजा हा पुन्हा जोड आपल्याला एका जोट्यामध्ये दिसू शकतो. खूप चांगला स्पीड लागेल. राजा पण आता पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आलेला आहे. त्यानंतरचा पैरा आहे विठ्ठल नानांचा तेजा आणि दिवाण्या हा घरचा साथ पडेल या मैदानामध्ये आणि खूप चांगला स्पीड लागतो या गाडीला, त्यामुळे घरचा साथ पडेल. त्यानंतरचा पैरा आहे मित्रांनो विठ्ठल नानांचाच धावणीतील एक नंदी म्हणजे चिक्या आणि MM नानांचा राजा आणि चिक्या हा पैरा आपल्याला या मैदानामध्ये दिसेल मित्रांनो. संभावित पैरा आहे मित्रांनो बावऱ्याचा पैरा आपल्याला संतोष तोडकर यांचा सुंदर आणि बावऱ्या हा जोड आपल्याला या मैदानामध्ये दिसू शकतो. त्यानंतर मित्रांनो त्याच धावणीतील एक टॉपची खरेदी, आत्ता नवीन खरेदी झालेली आहे असा मल्हार, 82 लाखाला खरेदी झालेली आहे असा मल्हारसोबत दिसू शकतो मित्रांनो आपल्याला. बिनजोडचा बेताज बादशाह आणि घाटावरती पण त्याचं वर्चस्व आहे असा
कुमार राहुलभाई पाटील अडवले कल्याण यांचा मथुर आणि मल्हार हा जोड आपल्याला कदाचित या मैदानामध्ये दिसू शकतो मित्रांनो. अंदाजित पायरा आहे, त्याच्यामुळे शक्यता आहे, 70% शक्यता आहे की हा जोड या मैदानामध्ये पडू शकेल. तर मल्हार पण खूप टॉपचा बैल आहे आणि मथुर तर मथुरच आहे. आणि आपल्याला ज्या पैऱ्याची उत्सुकता लागली तो म्हणजे बकासूरचा पैरा. तर मित्रांनो अजून तर काही माहिती नाही आहे, अंदाज लावून पण उपयोग नाही आहे, कारण अंदाज आपण कितीही बांधले तरी मामा मैदानामध्येच धप्पा देतात. त्याच्यामुळे बकासूरचा पैरा आपल्याला अजूनपर्यंत समजलेला नाही. जसा समजेल तशी लवकरच अपडेट टाकण्यात येईल. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला माहीत असलेले पैरे पण कमेंट करा. धन्यवाद. जय शिवराय.